आज अगदी मोजून 5 मिनिटात आपण सकाळचा नाश्ता बनवूया. सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मग मुलांच्या टिफिनमध्ये बनवूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा वाटी चण्याची डाळ भिजत घातली होती अर्धा तास. नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर ती घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर त्यात घालायचं एक आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या. थोडीशी आपण त्यात घालूया कोथिंबीर आणि 1 चमचाभर जिरं घालायचं. नंतर त्यात घालायची भरपूर पालक. आता पालक घातल्यामुळे आपला हा नाश्ता मस्त टेस्टी होईल. हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि एक वेगळ्या भांड्यात आपण काढून घेऊया. नंतर त्यात घालायचं मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे परत एकदा 1 ते 1.5 मिनिट आपण फेटून घेऊया. खूप पातळ करायचं नाही, खूप घट्ट पण करायचं नाही. तर इथे मी एक छोटा कांदा घेतलाय बारीक कापलेला, त्यात घालायचं थोडासा गाजर कापलेला, थोडीशी कोथिंबीर घालायची, गरज वाटल्यास मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर गॅसवर मी ठेवलाय एक नॉनस्टिक तवा, त्याला तेल लावायचं, तेल हलकंसं पुसून घ्यायचं, 1 चमचा बॅटर घालायचं आणि फिरून घ्यायचं. थोडे जाडच करायचं, पातळ करायचं नाही. त्यावर थोडंसं आपण पावभाजी मसाला घालूया, मस्त चव येते या पावभाजी मसाल्याने. नंतर त्यावर कांदा, कोथिंबीर आणि टमाटर जे आपण कापून घेतले ते घालायचे. चमच्याभर तेल घालायचं, 2 मिनिटे मस्त असं शेकून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. तर इथे झटपट अगदी 5 मिनिटात तयार होणारा आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा.